हाय फ्रेंड्स, व्हिडिओ बघताय ना, बघायलाच पाहिजे. चला तर मग आज आपण बघूया. नॅन्सीला जायचं होतं लुलू मॉलला आणि तिच्या पप्पांनी नेलं कोणत्या मॉलला, आणि तिथं गेल्यावर तिनं काय काय केलं ती सांगते. आता आम्ही लुलू मॉलला चाललोय, चला येत आहे का. चला तुम्ही. नॅन्सीला जायचं मला, पण लुलू मॉल थोडासा लांब असल्यामुळे नॅन्सीच्या पप्पांनी नेलं दुसऱ्या मॉलला. आम्ही कोणत्या मॉलला गेलोय ते बघूया. आता आम्ही निघालोय लुलू मॉलला. तिला लुलू मॉलला सांगून आम्ही निघालोय घरातून. आम्ही कोणत्या मॉलला गेलो हे बघण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया आपण डायरेक्ट आता मॉलमध्ये. आम्ही पोचलो मॉलमध्ये, आणि तिथे बाहेरच मॉलच्या बाहेर एंट्री करताना तिथेच होती एक बस. आणि अंशूचंच चालू झालं तिथूनच की मला ह्या बसमध्ये बसायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. तिला सांगितलं आतमध्ये गेल्यानंतर अजून गाड्या वगैरे असतात, मग बसूया, हे करूया. तर तिनं तिथे गेल्या गेल्या ओळखलं की हा लुलू मॉल नाही मम्मा, मला दुसऱ्या मॉलमध्ये आणलं आहे, मला लुलू मॉलमध्ये जायचं आहे असं म्हणून ते तिथेच उभा राहिली होती पहिला. आणि नंतर मग तिला सांगितलं हा लुलू मॉलच आहे, पण दुसरा लुलू मॉलसारखा दुसरा मॉल आहे असं समजून सांगितलं. मग ते निघाले आतमध्ये जायला. नॅन्सी मग निघाले आतमध्ये. नॅन्सी मॉलमध्ये येण्याचं पहिलं कारण आता तुम्हाला समजेलच बघा. तिचं पहिलं कारण हे की ही एस्केलेटरवरून वर जाणे, खाली येणे, हे तिचं कारण असते मॉलमध्ये यायचं. आणि दुसरं कारण म्हणजे जरा पुढे गेल्यावर तुम्हाला समजेलच, तिला एकटीला उभा राहायचं आहे एस्केलेटरवर, आणि किती एन्जॉय करते बघा. मम्मा हाय वगैरे कशी म्हणते मला. तिची अशी इच्छा की एस्केलेटरवर तिनं स्वतः एकटीनं जावं, एकटीनं खाली उतरावं, पप्पांनी सुद्धा धरू नये असं तिला वाटतंय. पण एकटीला कसं सोडायचं, ती छोटी आहे त्यामुळं. पण तिला खूप तसं वाटतंय. मग तिचे पप्पा आता म्हटले चला मग आपण नैशू तुझ्यासाठी इथे आपण कपडे बघूया, ड्रेस घेऊया, काहीतरी तुला शॉपिंग करूया. तर नको नको पप्पा, मला नाही शॉपिंग करायची, मला ना काहीतरी खायचं आहे, भूक लागले, सांगते ती भूक लागले, मला काहीतरी खायचं आहे, किंवा अजून एक्सेलेटरवरून खाली वरती करायचं आहे, हे तिचं काम आहे म्हणते. मला दुसरं काय नको, भूक लागली म्हणून सांगते, नाटक करते ती. तिला काही कपडे, तिला माहीत आहे मम्मा शॉपिंग करायला आतमध्ये गेली का लवकर बाहेर येत नाही, आणि हिच्याकडं मी काही जास्त लक्ष देत नाही. शॉपिंग करताना ड्रेस वगैरे बघते, त्यामुळे तिला नको वाटते आतमध्ये काही ड्रेस वगैरे शॉपिंग करायला जायला. आणि मग नंतर तिथून लगेच पाठीमागं माझ्या लागली, चल मम्मा जायचं आहे, भूक लागली मला, इथं नको इथं नको. मग तिथून आलो मी बाहेर. आता इथं ट्रेंड्स आहे. हिचे पप्पा म्हणले चल तुला ट्रेंड्समधून कपडे बघूया. मग तिला 1-2 ड्रेस घेतले तिथून ट्रेंड्समधून, आणि तेव्हा पण ती नकोच म्हणायला लागली. जबरदस्तीनं आतमध्ये नेलं तिला आणि घेतले. तिच्या पप्पासाठी पण घेतले आणि नॅन्सीला पण घेतले. नंतर ना मग बघत होतो काय 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 काय. आतमध्ये गेलो ट्रेंड्समध्ये. तिला यायचंच नव्हतं, तिला जायचं होतं वरती. ती म्हणते मम्मा मी आरशामध्ये बघते, आणि तिथं संगीत चालू होतं, डान्स करते म्हणले म्युझिकवरती. आणि आता म्हटले काढ व्हिडिओ माझं. मग म्हटलं हिचं पप्पा पण असं पण येत नाहीत व्हिडिओमध्ये, म्हणून थोडंसं पप्पाला मला घेतलं. माझं तर कोण व्हिडिओ काढणार आहे, मी ह्यांचं काढते, हे माझं कोण काढत नाही, त्यामुळं काढला. आता नैशू डान्स करते बघा त्या संगीतवरती. तिच्या पप्पांचं बघायचं चालू आहे ड्रेस वगैरे. आणि ही लेडीजची शॉपिंग, माझा सगळा डोळा ह्याच्यावरती. इकडे पर्स वगैरे आहे, ड्रेस, कुर्ती वगैरे. ह्या दोघांसाठी शॉपिंग केली, माझ्यासाठी नेक्स्ट टाईम म्हटलं. मॉलमध्ये खूप महागड्या वस्तू असतात, पण चांगली क्वालिटी असते, त्यामुळं मॉलमध्ये घ्यायला काय वाटत नाही. हे नैशूचं सेक्शन आहे. नैशूला घेतला असा 3 पीसमध्ये एक ड्रेस. हिचं लक्ष सगळं बाहेरच आहे, बाहेर जायचं, एक्सेलेटरवरून वरती जायचं, खाली जायचं, आणि नंतर तिथं जाऊन हाय. ती एकटा ती बसवत नाही तेवढ्याला, सगळ्याला बसवत नाही, ती एकट्याला बसवत नाही, लई छोटी छोटी लागते ती. हा छोटी लागते ती. नैशू इकडं बघा, बघ इकडं बघ, पिल्या हाय.
असं नैनशूला तिथून ट्रेनजवळून सांगून वरती आणलं आणि आता जाताना म्हटले इथलं बघून लाईटिंग बघून मम्मा मी तिथे उभं राहते माझं आणि ती गेली त्या फोटो काढायला. तिला पण समजतं कोणत्या बॅकग्राऊंडमध्ये कधी फोटो काढायचं काय नाही. तिला आता भरपूर समजायला लागले मम्मा माझा इथं फोटो काढ आणि कशी पोज देते बघा. तिला माहिती आहे मम्मा आता व्हिडिओ माझं काढते फोटोज काढते यूट्यूबला टाकते. मग ती सगळं माहीत झाले त्यामुळे ती पण मला जरा सपोर्ट करते थोडा थोडा. तसं नॅन्सी कशी सपोर्ट करते तसं तुम्ही पण मला थोडंसं सपोर्ट करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. आणि मग इथं तिथून जाताना टॉयचं दुकान होतं पण हिला टॉयज वगैरे काय नको आहे. हिचं सगळं एकच लक्ष आहे की काहीतरी खाणं काहीतरी म्हणजे आता तुम्हाला समजायलाच काय खाणार आहे. ती दुसरं काहीही खात नाही. तिला बाहेर गेल्यावर त्याच गोष्टीला मला आईस्क्रीम पुढे बघता म्हटली मम्मा इथं छान आहे माझं इथं उभं राहते मी इथं फोटो काढ. मग तिथं उभं राहून तिचं फोटो काढलं तिचं पोज द्यायचं चालू आहे. असं काढ तसं काढ असं करते. ती मॉलमध्ये येण्याची कारण आहे की तिला एक्सेलेटरवरून वर खाली करणे आईस्क्रीम खायला भेटते नंतर परत गाडीत बसायला भेटते. टॉयचं काही ते नंतर लास्टला तिचं टॉयच असतं घेण्याचं. नंतर गाडीत बसायला ट्रेनमध्ये बसायला इकडं तिकडं जास्त करून आईस्क्रीम खायला आणि एक्सेलेटरवरून वर खाली करायला या दोन गोष्टीसाठी तिला मॉलमध्ये यायचं असतं. आणि डीमार्टला जायचं असतं की ते तिथं तिला चिप्स आणि किटकॅट चॉकलेट्स वगैरे खायला भेटतात आणि ट्रॉलीत बसायला भेटतं त्यामुळे तिला डीमार्टला जायचं असतं. दुसरं काही सुद्धा कारण नाही. आता म्हटली मला ह्या 4 व्हीलरमध्ये बसायचं आहे. तिची घरात आहे त्याला बघत सुद्धा नाही एक आठवडा आणि बाहेर गेला म्हटली ह्याच्यात बसायचं. तिला सांगितलं तुझ्या गाडीसारखीच गाडी आहे नैनशू मग तू घरी गेल्यावर आपल्या गाडीत बस. तर नाही मला ह्याच्यातच बसायचं आहे. कसं तरी तिला समजवलं तिनं ऐकलं आणि आम्ही आता निघालो. मग तिचं पप्पा म्हटलं की चला आपण इथं जाऊया गेममध्ये जाऊया लहान मुलांसाठी इथं गेम्स वगैरे आहेत जाऊया. मग तिला आता गेम झोनमध्ये घेऊन चाललो आहे आम्ही. आता तिथे गेल्यानंतर बघा कशी करते. तिला एकटीला जायचं एक्सेलेटरवरून. तिचं फेवरेट खेळणं आहे ते तर खेळण्यासाठी जो यूज करते ते स्पायडरमॅन आहे. म्हटली मला स्पायडरमॅन येताना तिथं मॉलमध्ये मुलं आणि मुली बलून देऊन त्या छोट्या छोट्या मुलांचं शूटिंग काढत होते. कशासाठी पाहिजे होतं काय माहीत नाही. नैनशूला बलून देत होती पण ती काही घ्यायच नाही त्यांच्याकडून. आणि नंतर मग मी घेतला आणि हिच्या हातात दिलं. जेव्हा ती देत होती तेव्हा घेतलं नाही. नंतर बाहेर आलं म्हटली मला बलून घ्यायचं आहे. मी नंतर जाऊन आतमधून आणला आणि नंतर चांगली बलूनला खेळायला लागली. अगोदर देत होते तेव्हा घेतलं नाही आणि नंतर पाहिजे म्हणून रडायला लागली. ते शूटिंग काढत होते कशासाठी लावायचं होतं काय माहीत नाही. पण मग नंतर आणला बलून आणि ही बलून घेऊन खुश निघालो आता आम्ही.
हाय म्हणते ती. तिला असं एकटीला पाहिजे त्याच्यावरून वर खाली करायला. आता आम्ही खालती चाललो आहे. आता बघा ती बलूनशी कशी खेळते. बलून फुटेपर्यंत खेळते. ती बलून फुटल्यावरच खेळायचं बंद करते, त्याशिवाय खेळायचं बंदच करत नाही. तिचं आता बाहेर गेल्यावर आतमध्ये जाताना ती म्हटलेली बसमध्ये बसायचं आहे. आता तिचं लास्टचं राहिलं त्या बसमध्ये बसायचं छोट्या मुलांच्या. त्यामुळे ती आता एवढी खुश झाली आहे खाली आलो आहे म्हटल्यानंतर. आता बघा ती बाहेर गेल्यानंतर कशी करते. इथं आलो फर्स्ट फ्लोअरला आणि मग आता बलून खेळते. तुम्ही जावा पप्पा मी येते म्हणते मागं. आणि तिचं तिला कॅच वगैरे घ्यायला येतोय. चांगलं एन्जॉय करते. आईस्क्रीम खाल्लं. एस्केलेटरवरून पाहिजे तेवढ्यावर वर खाली केलं. झालं तिचं मॉलमध्ये आलेलंचं सगळं तिचं काम झालं म्हणून आता खुश आहे. सुरुवातीला काही मूड नव्हता तिचा, कशात बसली नाही, काय दिलं नाही. तिला वाटलं की आता पण तसंच नेतात काय नाही करता. त्यामुळे तिने सुरुवातीला इथं खालती आली आणि म्हटली मम्मा मला ह्या 2 दीदीजवळ जाऊन मी उभा राहते, माझा फोटो काढा. आणि जाऊन उभा राहिले. तिला आता समजायला लागलं आहे कोणतं बॅकग्राऊंड पाहिजे, फोटो काढायला काय पाहिजे सगळं समजते. तर आम्ही नैनशूला लुलू मॉलला सांगून तिच्या पप्पाने GSM मॉलला नेलं होतं आम्हाला. लुलू मॉल आमच्यापासून खूप लांब आहे, जायला 1 तास तरी लागतो. मग हा GSM मॉल जवळ आहे 15-20 मिनटाच्या अंतरावर. मग त्या दिवशी हिचे पप्पा ऑफिसनं आलो आणि नंतर मग ही जास्त जायचं मॉलला म्हटली म्हणून आम्ही मॉलला गेलो होतो. त्यामुळे जवळच्या मॉलला गेलो. नंतर ही बस बघितली होती आणि मग कोकोमेलनची बस बघितलेली आणि त्या बसमध्ये बसायचं आहे. आता एकटीला कशी बसवायची म्हणून पप्पा पण बसले. पप्पांना पण लहानपणी बसायला भेटलं नाही, नैनशीमुळे आत्ता बसायला भेटलं. दोघांची पण इच्छा कंप्लीट झाली. आणि नैनशूनं मॉलच्या बाहेर आल्यावर आतमध्ये जाताना जी मनात धरलं ती बाहेर आल्यावर इच्छा पूर्ण केली आणि ती शेवटी त्या बसमध्ये बसली आणि राऊंड मारलं. हे दोघे राऊंड मारत होते आणि मी त्यांचं शूटिंग काढत होती. नैनशू खुश, नैनशूचे पप्पा खुश, सगळे खुश. अशा प्रकारे नैनशूचा मॉलमधला हा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मग चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नैनशूच्या बालपणीच्या आठवणी बघताना तुम्हाला तुमचं बालपण आठवतं का? आपल्या वेळेस असलं काही नव्हतं, तरी पण आपण हिचं बघून एन्जॉय करूया. ते बालपण आठवण्यासाठी नैनशूचे प्रत्येक व्हिडिओ बघत राहा. आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. ओके बाय.